लहानांना हॅलो, मोठ्यांना नमस्कार. आज करूयात स्वित्झर्लंडची सफर. आहात तुम्ही तयार? सीझनिंग टेल्स मध्ये वेलकम टू स्वित्झर्लंड. म्हणजे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग कुठे असेल तर तो इथे दिसेल. आपल्या अनेक भिंतींवरती ज्या फ्रेम्स असतात, म्हणजे एकदम ड्रीमी, साधं सुद्धा चित्र नव्हे. निळेशार ढग, त्याच रंगानं खुललेली वाहणारी नदी, बर्फांच्या पर्वतरांगा, म्हणजे जे काही सगळं उदात्त, भव्य आणि जे आपल्याला असं सहज बघायला मिळत नाही, अशा चित्रामध्ये जर का आपण त्या फ्रेमच्या आतमध्ये गेलो तर आपल्याला काय अनुभव येईल, तो अनुभव म्हणजे स्वित्झर्लंड. मला असं वाटतं इट्स अ ब्लेस्ड लँड. देवानी खूप वेळ घेतलाय, बहुत फुर्सत में इसे बनाया है. स्वित्झर्लंडमध्ये अनेक छोटी छोटी गावं आहेत. इथे जाताना मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती ती म्हणजे बर्फ पाहण्याची. मी आधी आयुष्यात कुठेही बर्फ पाहिलेला नव्हता. इथल्या सगळ्या गावांना अगदी आउटलाईन म्हणता येईल ना, तसं प्रत्येक गावामधून हे डोंगर आपल्याला दिसतातच. आम्ही बर्नमध्ये राहिलो होतो आणि तिथून आम्ही स्वित्झर्लंडला ट्रेननं आलो, पब्लिक ट्रान्सपोर्टनं आलो. आणि जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे अल्प्सचं दर्शन झालं तेव्हा म्हणतात ना, अगदी जन्मसार्थकी लागल्यासारखं फिलिंग आलं. स्वित्झर्लंड प्रचंड महाग आहे. म्हणजे इट्स नोन फॉर बिंग वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्रीज इन द वर्ल्ड. जगातले जे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह देश आहेत यातली ही एक जागा आहे. इथे सगळंच प्राइसी आहे, की हॉटेल्स, अकोमोडेशन पासून इथल्या ऍक्टिव्हिटीज, अट्रॅक्शन्स, यासाठीची तिकीट्स. पण हे सगळं वर्थ एक्सपिरियन्सिंग आहे. म्हणजे जगायचंच नसेल तर कमवायचं कशाला? तुमचंही स्वप्न असेल कधी स्वित्झर्लंडला येण्याचं, तर वर्षातल्या इथे तिथे जाण्याच्या 4 ट्रिप्स सेव्ह करा. स्वित्झर्लंडचा फंड या नावाने पैसे बाजूला काढायला लागा, पण आयुष्यात एकदा तरी हे अनुभवा. त्यामुळे लाखो रुपये खर्च करायची तयारी ठेवा, किंवा मग सोपं आहे, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयुष्याचा अनुभव माझ्या बरोबर घ्या. स्वित्झर्लंडमध्ये अनेक जागा आहेत ज्या मस्ट व्हिजिट आहेत, ज्यामध्ये इंटरलेकन आहे, विच इज ग्रेट फॉर पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग अँड हायकिंग. खूप ऍक्टिव्हिटीज इथे आहेत. याच बरोबरीनं टॉप ऑफ युरोप, युंगफ्राऊ, कमाल व्ह्यू पॉइंट आहे, जिथून पुन्हा एकदा आपल्याला आल्प्सच दिसतो. असे व्ह्यूज आहेत की आपण कंटाळतच नाही. ये हसी वादिया, ये खुला आसमान म्हणजे स्वित्झर्लंड. इथे आल्यानंतर विंदा करंदीकर यांची देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही कविता आठवली. कारण निसर्गानं आपल्याला इतकं दिलेलं आहे की आपल्याला ते वेचता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. उंजळ भरून, आपले डोळे भरून या सगळ्या गोष्टी आपल्या मनात साठवता आल्या पाहिजेत. विंदांच्या ओळींसारखं, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. इथे आता आल्प्सचा कडाही आपल्याला असाच एक धडा शिकवतोय असं वाटतं. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावेत. ही सगळी निसर्गाची भव्यता बघून मनाचे दरवाजे खुले होतात. आपल्याला वाटत असणारं छोटंसं जग हे केवढं मोठं आहे आणि या इतक्या मोठ्या पर्वतासमोर आपण कोणीही नाही याची पुन्हा एकदा जाणीव होते. स्वित्झर्लंड मधला, गावातला अगदी प्रत्येक रस्ता हा आपल्याला जणू ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा या गाण्याची आठवण करून देते. इथला सगळा अनुभव हा खरंच स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे आणि अचानक सत्यामध्ये यावे. पण खरं सांगू, मला ना स्वप्नही इतकी सुंदर पडत नाही तो. इथे तुम्हाला निसर्ग किती परिपूर्ण आहे, किती फुल ऑफ अबंडन्स आहे याची जाणीव होते. म्हणजे त्याच्याकडे असं काहीतरी आहे जे आपण नाही खरंच निर्माण करू शकत. आपल्या लिमिटेशन्सची जाणीव आपल्याला तो करून देतो, की इथे किती किलो बर्फ आहे हे आपल्याला नाही मोजता येणार, या पर्वतांची उंची नाही खरंच मोजू शकणार. अशा ठिकाणी गेल्यानंतर आय फील ओव्हरवेल्मिंग. अशा भव्य गोष्टींसमोर आपण फक्त नतमस्तक होऊ शकतो. आणि ते होता नाही आलं तर तुम्ही कुठेही जा, तुमच्यात माणूस म्हणून काही फरकच पडणार नाही. हा निसर्ग आपल्याला बदलवतो. आपले अभिमानाचे, गर्वाचे ताठे तो त्याची भव्यता आपल्याला सांगून मोडून काढतो. कितीही दांडगा माणूस असू दे, कितीही शक्तिशाली आपण स्वतःला समजत असलो तरीही त्या निसर्गाच्या ताकदीसमोर कोण तुम्ही? हे सगळे अल्प्सचे डोंगर पाहिल्यानंतर
एवढा मोठा बर्फाच्छादित प्रदेश बघितल्यानंतर काही वाचलेल्या स्पिरिच्युअल अवेकनिंग्सची सुद्धा आठवण झाली. मध्यंतरी द माउंटेन इज यू या पुस्तकाचा काही भाग माझ्या वाचनात आला. Historically, mountains have been used as metaphors for spiritual awakenings, journeys of personal growth, and of course challenges that seem impossible to overcome when we are standing at the bottom. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला असतो, त्या प्रॉब्लेमला तुमच्या समोरचा माउंटेन, सगळ्यात मोठा डोंगर चढायला अवघड असलेला असं कन्सिडर करा. मग कदाचित तुमचं ऍडिक्शन असेल, तुमचं वाढलेलं वजन असेल, तुमच्या नॉट सो परफेक्ट रिलेशनशिप्स असतील, जॉब्सचे प्रॉब्लेम्स असतील, पैशांचे प्रॉब्लेम्स असतील. तो माउंटेन काय आहे ते ओळखा. तुमच्या आतली ती भीती ओळखा. युअर माउंटेन इज द ब्लॉक बिटवीन यू अँड द लाईफ यू वॉन्ट टू लिव्ह. त्याला एकदा तुम्ही फेस केलत, त्याला एकदा सामोरे गेलात की तुमचं स्वातंत्र्य तुमच्या हाती आहे. फेसिंग इट इज ऑल्सो द ओनली पाथ टू युअर फ्रीडम अँड बिकमिंग. जोपर्यंत त्याच्या पायथ्याशी आहात तोपर्यंत तो प्रॉब्लेम केवढा मोठा आहे हेच तुम्हाला वाटत राहणार आहे. वन डे दिस माउंटेन विल बी बिहाइंड यू. एक दिवस असा येईल जेव्हा तो मोठा पर्वत तुमच्या मागे असेल. लक्षात घ्या, इट्स नॉट द माउंटेन दॅट यू मस्ट मास्टर बट युअर सेल्फ. द माउंटेन इज यू. त्या पुस्तकात वाचलेले रेफरन्सेस मी आता शेअर केलेत. नक्की हे पुस्तक मिळालं तर वाचा, द माउंटेन इज यू. आपलं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद ब्रियानाच्या शब्दांमध्ये. स्टे ट्यून्ड टू सीझनिंग टेल्स. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट करून हा आपला प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.